वाघबीळ. आता जी लोक मुंबई ठाणे याच्या आसपास राहतात त्यांना हा शब्द उच्चारल्यावर तसं पाहिलं तर काही आश्चर्य वाटणार नाही. कारण वाघबीळ हा ठाण्याजवळचा एरिया आहे, एक विभाग आहे, कुठल्या वाघाचं बीळ वगैरे नाही आहे. तो विभाग नुकताच खूप प्रसिद्धीस पावला. आता मुंबईमध्ये जर मुंबई पसरट विभागात वाढायची ठरवलं असतं तर जमीन अपुरी पडली असती. म्हणून मुंबई शहरामध्ये गेली कित्येक वर्ष आपण बहुमजली इमारतींचं जाळं पाहतोय. आणि गेल्या 15-20 वर्षाचा विचार केला तर ही मुंबई या आकाशाकडं अफाट वाढत गेली आहे. जुन्या इमारती पाडायच्या, रिडेव्हलप करायच्या. ती टॉवर्स पूर्वीची 7 मजली असेल तर त्या ठिकाणी 20-22 मजली टॉवर उभी राहतात. अर्थात माणसांची राहण्याची सोय होती आहे. पण हा व्याप पसरत पसरत तुम्ही आम्ही मुंबईच असं नाही आहे, जवळपासच्या सगळ्याच शहरांमध्ये म्हणजे राईट फ्रॉम मुंबई टू पुणे या बहुमजली इमारती वाढत गेल्या. मानवी वस्ती, सिमेंटची जंगलं ही आपल्या प्राण्यांच्या जंगलांना उद्ध्वस्त करूनसुद्धा उभी राहू लागली. बिबट्या आपल्या अधिवासात शिरला अशा आपण आरोळ्या ठोकतो, त्या बिबट्याच्या नावाने बोटं मोडतो, त्याला लगेच काठ्या लाठ्या घेऊन मारायला आपण उत्सुक असतो. अर्थात सेल्फ डिफेन्स करण्यासाठी, त्याच्यापासून वाचण्यासाठी त्या गोष्टी जरुरी पण असतात. मी असं म्हणत नाही की बिबट्या घरात आल्यावर त्याला गोंजारायचा प्रयत्न करा. थोडक्यात आपण त्यांच्या अधिवासापर्यंत शिरलो आहे, त्यांचे अधिवास आपण नष्ट केलेत, त्यांची छोटी छोटी जंगलं, त्यांची राहण्याची ठिकाणं याच्या आतमध्ये शिरून आपण वस्ती करू लागलो आहेत. कुठेतरी माणसाचा हा स्वार्थ नडायला लागला आहे. अशीच घटना या ठाण्याजवळच्या वाघबीळ या विभागात घडली. खूप टॉवर्स तिथे झालेली आहेत. अक्षरशः 25 मजली 30 मजली टॉवर्स त्या विभागात नक्की आहेत. काय घडलं? आपण जेव्हा त्यांच्या अधिवासामध्ये अतिक्रमण करतो तेव्हा त्यांनी मग नक्की जायचं कुठे? त्याच भागाची त्यांना सवय, त्यांची घरं त्या ठिकाणी, त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी वसलेल्या असतील तर ते सहजासहजी ती जागा सोडतील का? ठीक आहे, जे प्राणी धावू शकतात जोरात, जे प्राणी घाबरटपणाने तिथून पळून जातात तेवढे नक्की गेले असतील, दुसरा अधिवास हुडकत पुढे सरकले असतील. ज्या ठिकाणी जंगल आहे, झाडी आहे, पाणी आहे अशा ठिकाणी ते गेले पण असतील, घाबरून निघून पण गेले असतील. तरी पण काही प्राणी असे राहतात. घटना अतिशय काळजी करण्यासारखी घडली आहे या वाघबीळ विभागातल्या एका 21 मजली टॉवरमध्ये. म्हणजेच 21 मजली अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटच्या बाल्कनीत, ग्राउंड फ्लोअर म्हणत नाही आहे मी मित्रांनो, 21वा मजला, आणि त्यामध्ये गॅलरीमध्ये ज्या काही एक 4-5 कुंड्या प्रत्येक व्यक्ती आपल्या गॅलरीत ठेवत असतो, थोडी ग्रीनरी असावी, घरातल्या स्त्रीला बाग बगीच्याची आवड असू शकते म्हणून एक 2-4 फुलझाडं लावलेली, एखादा गॅलरीच्या त्या ग्रिलवरती मस्त पसरणारा वेल, त्यासाठी एखादा वेल लावलेला, अशा एक 4-5 कुंड्या असलेला तो फ्लॅट. या थोड्याशा हिरवाईचा गारवा बघून या 21व्या मजल्याच्या गॅलरीमध्ये एक 4 फुटी अजगर येऊन मस्तपैकी वेटोळा करून पहुडला होता.
नशीब चांगलं की या फ्लॅटमध्ये कोणीही छोटं मूल छोटी मुलगी कोणीही नव्हतं, कारण 4 ते 5 दिवस तो अजगर त्या बाल्कनीमध्ये तसाच पडून होता. 21वा मजला. आता तुम्ही विचार कराल नक्की हा आला कसा? लिफ्टमधनं कोणाच्या मागं मागं आला? कसा आला? भिंत तर इतकी अजगर चढू शकणार नाही आहे 21व्या मजल्यापर्यंतची. ठराविकच साप झाडावर चढू शकतात, भिंतीवर चढू शकतात, ठराविक जातीचे साप चढू शकतात. अजगर आला, कदाचित तो इतक्या उंचीवर भिंतीवरनं नाही येऊ शकत. त्याच्यामुळं सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्पमित्राला लगेच फोन कॉल गेले. सर्पमित्र तिथं आले. त्याने आधी इकडे तिकडे हुडकण्याचा प्रयत्न केला खाली. नंतर त्याला जेव्हा कळलं खाली की बाबा वरच्या मजल्यावर आहे, तिकडचा फोन येतो, तेव्हा तो 21व्या मजल्यावर आला आणि हतबुद्ध झाला. मस्तपैकी झाडाच्या कुंडीच्या आसपास तो अजगर वेटोळे करून बसला होता. कुंड्यांच्या गर्दीमध्ये लक्षात येत नव्हता. म्हणजे खूप नशीब त्या फॅमिलीचं बलवत्तर की एकतर त्यांच्यापैकी कोणी तिथं गेलं नाही आणि 4-5 दिवस तो जर भुकेला असेल तर लहान मूल वगैरे असतं तर जीवाला नक्की धोका उत्पन्न झाला असता. थोडक्यात या वाघबिळमधल्या या प्रसंगावरनं ही जी काही घटना घडली आहे, अजगर जर 21व्या मजल्यावर त्या तुमच्या झाडाच्या कुंड्यांच्या आसपास बाल्कनीमध्ये येऊन पहुडलेलं पण तुम्हाला कळत नसेल तर मात्र शोकांतिक आहे. या 4-5 दिवस तो जर तिथे पहुडला असं जर खरंच असेल तर ह्या 4-5 दिवसात ती बाल्कनी झाडायला कोणी गेलं नाही का? या 4-5 दिवसात त्या झाडांना कुंड्यांना पाणी देणं याच्यासाठी कोणी गेलंच नाही का त्या फ्लॅटमधलं? गेलं नाही ते खरं तर चांगलं झालं. परंतु हा नक्की अजगर कुठून आला? आता त्या सर्पमित्रांनी एक कन्क्ल्युजन काढलं आहे की कुठेतरी ड्रेनेजच्या पाईपमधून हा हळूहळू चढत चढत इथपर्यंत पोहोचला आहे, असं त्यांनी कन्क्ल्युजन काढलं. आता खरं खोटं काय कसा आला तो देव जाणो, पण हे अजगर 21व्या मजल्यावर पण येऊ शकतं ही गोष्ट आता सिद्ध झाली. त्याच्यामुळं आपण ज्या ज्या ठिकाणी राहतो, ज्या ज्या ठिकाणी आपण नवीन राहायला गेलो, पूर्वी तिथे जर काही जंगल असेल आणि त्याची जर आपल्याला माहिती असेल तर आपण आपल्या घरामध्ये खूप मोठी काळजी घेत जगणं हे प्रत्येक फॅमिलीचं कर्तव्य बनतं आहे. आणि यामध्ये जर आपण गाफीलपणा केला तर आपल्या कुटुंबाला नक्की अशा प्राण्यांपासून धोका उत्पन्न होऊ शकतो, हेच सिद्ध होतं आहे. पावसाळा धुवांधार आता होऊ शकतो मुंबईमध्ये. काही इमारतींमध्ये 2-2 मजल्यापर्यंत पाणी येतं आहे. का येतं आहे? कारण ग्राउंड लेवलच्या खाली आपण बिल्डिंगचं बांधकाम सुरू केलेलं आहे. अगदी खूप 3 मजले खाली जाऊन त्याच्या बेसमेंटला पार्किंग, नंतर 1-2 मजले आणि मग ती मुख्य इमारत सुरू होते. पण 2 मजल्यावरती जर फ्लॅट असतील तर त्यांना पावसाळ्यामध्ये मोठा धोका उत्पन्न होतो. नदीचं, समुद्राचं, ड्रेनेजमधून अतिरिक्त झालेलं पाणी त्याला कुठेच जर जागा नाही मिळाली तर त्या इकडे तिकडे पसरत राहतं आणि ते साठतं. मुंबईची तुंबई होणं हे काही नवीन राहिलेलं नाही आहे, कारण माणसांचा लोंढा आणि इन्फ्रास्ट्रक्चर याचं व्यस्त प्रमाण नेहमीच मुंबईला सतावत राहणार आहे आणि त्याचेच हे परिणाम तुम्ही आम्ही सगळेजण भोगतो आहे. या 2 मजल्यापर्यंत पाणी आल्यावर सुद्धा त्या पाण्यामध्ये असणारी काही घातक जनावरं, मगर, पाणसाप, त्या पाणसापामध्ये सुद्धा काही विषारी साप असतात. अशा सगळ्या या प्राण्यांपासून सुद्धा या पहिल्या 2 मजल्यात पाणी शिरल्यावर तिथं जर काही कुटुंब वास्तव्यास असतील आणि अचानक रात्री अपरात्री जर असं पाणी आलं तर त्याबरोबर आलेले हे प्राणीसुद्धा तुमचा घात करू शकतात. आपण प्राण्यांचे अधिवास आता उद्ध्वस्त करणं बंद केलं पाहिजे. जे काही आपल्या मानवी वस्ती वाढत चाललेल्या आहेत, जे काही एखाद्या शहरावरती जो ताण पडतो आहे तो ताण आता कुठेतरी गावोगाव विभागला पाहिजे. महात्मा गांधींनी जो इशारा दिला होता शहराकडून खेड्याकडे चला, ते काही अंमलात येत नाही आहे.
तुरळक बातम्या कधीतरी येतात, अमुक एक आय टी इंजिनियर नोकरी सोडून निघून गेला, गावाकडं राहतो आहे. कोणीतरी एक सिव्हिल इंजिनियर त्यांनी बॉम्बेतली नोकरी सोडली BMCची आणि तो कंटाळून कोकणात आपल्या आपल्या गावाकडे गेला आहे आणि सुंदर आयुष्य जगतो आहे. तुरळक लाखोमधनं एक 2-4 उदाहरणं ऐकिवात येतात. पण ॲज ए जनरल थिंग हे घडलं पाहिजे. कमीत कमी गावांचा विकास अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की हा मोठ्या शहरांवरचा जो ताण आहे, हेच उपजीविकेची साधनं छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आता टार्गेट करून तिथला विकास घडला पाहिजे आणि हा जंगल किंवा या प्राण्यांचा अधिवास उद्ध्वस्त करत त्याच शहरांवरती हा बोजा टाकणं कदापिही बंद झालं पाहिजे, असंच एक संदेश या घटनेमधनं समाजाला मिळतो आहे आणि तो देण्यासाठीच हा व्हिडिओचा प्रपंच. मित्रांनो, त्या अजगरापासून वाचलेल्या त्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो. ज्या सर्पमित्रांनी तत्परता दाखवून त्या ठिकाणी हजेरी लावली आणि यथोचितरित्या त्याला त्यांच्या पद्धतीने पकडून पुन्हा त्या हिरवाईच्या त्याच्या अधिवासात नेऊन सोडलं. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला पण ते सहकार्य केलं, त्याबद्दल त्या सर्वांचं अभिनंदन करतो मी. त्या कुटुंबाला खूप खूप अभिनंदन करेन मी. पण असे धोके पुन्हा उद्भवू नयेत याच्यासाठी प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने ज्याला जसा वेळ मिळेल तसा त्यांनी सर्व खोल्यांमध्ये चक्कर मारलीच पाहिजे. रोजच्या रोज स्वच्छता ही अंमलात आणली पाहिजे, जेणेकरून असं काहीतरी आपल्या घरात येऊन बसलं आहे हे वेळीच कळलं तर ठीक आहे. अदरवाईज मोठा अजगर असला असता तर झोपलेल्या माणसालासुद्धा त्याला भूक लागल्यावर तो गिळू शकतो. अर्थात हा 4 फुटी होता, तरी पण धोका होताच घरातल्या लहान मुलांना. असो, जे वाघबीळ या विभागात घडले ते कुठेही घडू नये याच सदिच्छांसह या व्हिडिओतनं रजा घेतो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो. अशाच विविधतेने नटलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल, ज्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतील अशा अनंत विषयांचे 9,375 व्हिडिओ. अर्थात ह्याच्यामध्ये जर काही 1,500 ते 2,000 शॉर्ट्स व्हिडिओ असतील ते सोडून द्या, पण जवळपास 7,500 व्हिडिओ तुम्हाला लाँग व्हिडिओ म्हणून आस्वाद घेता येण्यासारखा हा एक चॅनल आहे. एव्हरी व्हिडिओ इज अ सेल्फी व्हिडिओ. खूप मोठी टेक्नो सॅव्ही नसलेली एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर व्यक्ती हा यूट्यूब चॅनल चालवते आहे. वन्स रेकॉर्डेड इट इज इमिजिएटली अपलोडेड ऑन माय चॅनल. या पद्धतीने मी इतके व्हिडिओ बनवू शकलो. रिपीटेड जर तुम्ही रेकॉर्डिंग केलं तर ही संख्या कदाचित निम्म्यावरसुद्धा आली असती. क्रेडिट गोज टू all subscribers and all supporters since my first day as a stage artist. Thanks a lot.